आज रविवार, माघ पौर्णिमा विशेष. जीवनातील अडथळे दूर करणारी पवित्र साधना. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे माघ पौर्णिमेचा एक अत्यंत गूढ, पवित्र आणि प्रभावी उपाय. जो उपाय केवळ कर्मकांड नसून श्रद्धा, संयम आणि आत्मशुद्धीचा मार्ग आहे. आज जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा देवानेच तुम्हाला इथे आणलं आहे. माघ पौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व. माघ पौर्णिमा म्हणजे देव, गुरु, पित्र आणि आपल्या कर्माचा संगम. या दिवशी केलेली एक छोटीशी साधनासुद्धा आयुष्यभराचे अडथळे हलवून टाकू शकते. शास्त्रात सांगितलं गेलं आहे, माघ पौर्णिमेला जलतत्व सर्वात शुद्ध अवस्थेत असतं. या दिवशी केलेले संकल्प थेट अंतरात्म्याला स्पर्श करतात. जीवनात सतत अडचणी का येतात? काही लोक म्हणतात, मी मेहनत करतो पण यश मिळत नाही, घरात शांतता नाही, वाद विवाद, कोर्ट कचेरी, शत्रुत्व संपतच नाही, पिढ्यानपिढ्या त्रास चालू आहे. यामागे कारण असतं अपूर्ण कर्म, दुर्लक्षित पितृस्मरण, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आणि यासाठी हिंसा नव्हे तर शुद्धी आवश्यक असते. माघ पौर्णिमेच्या आंघोळीचं गुपित. आज माघ पौर्णिमेला तुम्ही नदी, तलाव, विहीर किंवा घरी आंघोळ जरी केली तरी चालेल, पण आंघोळीच्या पाण्यात ही जर एक वस्तू टाकली तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. ती पवित्र वस्तू कोणती? साधं खाडे मीठ. सेंधव मीठ नसेल तरी चालेल. हो मैत्रिणींनो, हे ऐकायला साधं वाटेल, पण यामागे खूप मोठं आध्यात्मिक रहस्य आहे. मिठाचं आध्यात्मिक महत्त्व. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं, शरीरावरचा आणि मनावरचा भार हलका करतं, जुनी कर्मबंधने सैल करतं. आपल्या आजी आजोबांकडे लक्ष दिलं तर ते काही गोष्टी सहज करतं, पण त्यामागे शास्त्र होतं. माघ पौर्णिमा स्नानविधी होती. पहाटे लवकर उठा, आंघोळीच्या पाण्यात एक मूठ खाडे मीठ टाका, डोळे बंद करून म्हणा, हे ईश्वर, माझ्या जाणत्या अजाणत्या चुका क्षमा करा, माझ्या पितरांना शांती लाभू दे, माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होऊ दे. शांतपणे आंघोळ करा. नंतर श्री स्वामी समर्थ, गुरूंचं, ईश्वराचं स्मरण तुम्ही करा. यामुळे काय होतं, कुणाला इजा तर होत नाहीत आणि कुणावर वाईट परिणाम देखील होत नाहीत, पण तुमच्या आयुष्यातील शत्रुत्व, द्वेष, कटुता हळूहळू नष्ट होऊ लागते. 7 पिढ्यांचा पितृदोष म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली अस्वस्थता, ती साडेसाती, ती शांत होऊ लागते. मन शांत होतं, घरात वातावरण बदलतं, अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतात. एक अत्यंत महत्त्वाची सूचना, ही साधना करताना कुणाचं वाईट मनामध्ये चेतू नये, सूड भावना ठेवू नये, कारण देव नेहमी शुद्ध मनाला साथ देतो. जर तुमचं आयुष्य खूप काळ अडचणीत असेल आणि तुम्हाला वाटत असेल आता तरी काहीतरी बदल व्हायला हवा, तर आज माघ पौर्णिमा हा ईश्वराचा दिलेला सुवर्ण संधीचा दिवस आहे. तुम्ही श्रद्धेने करा, अनुभव स्वतःच येतील. आणि पित्र शांत झाले की आयुष्य कसं बदलतं पहा. आपण नेहमी देवाकडे मागतो नोकरी, पैसा, आरोग्य, यश, पण ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे त्या पित्रांकडे आपण दुर्लक्ष करतो. शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे, पित्र असंतुष्ट असतील तर देवही फळ देण्यास विलंब करतो. म्हणूनच माघ पौर्णिमेचं स्नान हे केवळ शरीर शुद्धी नसून वंशशुद्धीचं प्रतीक आहे. 7 पिढ्यांचा पितृदोष म्हणजे नेमकं काय? 7 पिढ्यांचा पितृदोष म्हणजे भूते, आत्मा वगैरे नव्हे. तो म्हणजे वारंवार होणारे तोटे, घरात सतत भांडण, लग्न, संतती, नोकरीमध्ये अडथळे, मेहनत करूनही फळ न मिळणे, अपयश मिळणे. हे सर्व जुने कर्मसंकल्प असतात, जे नकळत पुढच्या पिढीकडे येतात आणि माघ पौर्णिमेसारख्या दिवशी ते शांत करण्याची शक्ती निसर्गात असते. मीठ आणि पाणी हे कर्मशुद्धीचं सूत्र आहे.
पाणी भावनाचं प्रतीक आहे तर मीठ शुद्धीचं प्रतीक आहे. जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा जुन्या आठवणींचा भार हलका होतो. मनात दडलेली भीती निघून जाते. नकळत आलेली नकारात्मकता विरघळते. म्हणूनच या दिवशी फक्त श्रद्धा पुरेशी नाही. तुम्ही स्नानानंतर हे नक्कीच करा. खूप महत्त्वाचं आहे. अंघोळीनंतर किमान 5 मिनिटे शांत बसून तुम्ही काही शब्द मनातले मनात म्हणा. माझ्या जीवनातील जे जे अडले आहे ते योग्य वेळेला मोकळं होऊ दे. माझ्या पितरांना समाधान लाभो आणि माझ्या पुढच्या पिढीला शांती मिळो. हे शब्द मोठ्याने म्हणायची गरज नाही. मनापासून म्हटले की पुरेसे आहे. शत्रू नष्ट होतात म्हणजे नेमकं काय होतं? इथे एक गोष्ट आपण स्पष्ट समजून घ्या. शत्रू म्हणजे माणूस नाही, कोणाचं वाईट होणं नाही. शत्रू म्हणजे तुमचा नकारात्मक विचार, भीती, आत्मविश्वासाची कमतरता, सतत अपयशाची भावना. जेव्हा हे नष्ट होतात तेव्हाच बाहेरचं जग बदलायला लागतं. महिलांसाठी एक खास संदेश. घर सांभाळणाऱ्या आई, बहीण, पत्नी, मुलगी. तुमचं मन शांत झालं तर संपूर्ण घर शांत होतं. माघ पौर्णिमेला केलेली ही एक छोटीशी साधना स्त्री शक्तीला जागृत करते, घरात सौम्यता आणते, मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम करते. जर तुम्हाला नदीत जाणं शक्य नसेल तर काळजी करू नका. देव भावना पाहतो, ठिकाण पाहत नाही. घरातच बादलीत पाणी घ्या, मीठ टाका, श्रद्धेने स्नान करा. इतकंच खूप पुरेसं आहे. अनुभव लगेच येतो का? कधी कधी मन हलकं होतं, झोप सुधारते, रडू येतं. कधी कधी काही दिवसांनी अडलेली बातमी येते. अचानक मार्ग दिसायला लागतो. ज्या कामामध्ये आपल्याला अपयश मिळाले ते काम पूर्ण होतं. अनुभव प्रत्येकाचाच वेगळा असतो, पण रिकामं कोणीही जात नाही. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर एक संकल्प मनात करा. मी श्रद्धा सोडणार नाही. मी संयम ठेवेन आणि योग्य वेळेची वाट पाहीन. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.